गव्हाची कापणी करण्याच्या बहाण्याने पत्नीचे तिच्या पती आणि प्रियकराला शेतात बोलवलं। यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आणि शेतातच प्रेमाचे रंग उधळले। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनाही याचा धक्का बसला आहे। उत्तर प्रदेशाच्या हरदोई जिल्ह्यात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे। पत्नीच्या विवाहबाह्य संबंधावरून पती आणि पत्नी दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होता। या वादाला कंटाळून पत्नीनं प्रियकराच्या मदतीने एका शेतात पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की पोलिसांनी सांगितलं की शेतात ज्या ठिकाणी पत्नीनं पतीची हत्या केली तिथंच तिने प्रियकरासह प्रेमाचे रंग उधळले। प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि मृत व्यक्तीची पत्नी या दोघांवर कारवाई करण्यासाठी पावलेही उचलली आहेत। लोणार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात चुटुक्कुन्नू राहणार भदना हरदोई याचा मृतदेह 12 एप्रिल रोजी शेतात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला। मृतदेहाच्या डोक्यावर आणि कान तसंच डोळ्यांजवळ पोलिसांना जखमा आढळल्या। मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला। या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना फॉरेन्सिक टीमकडून सगळे पुरावे गोळा केल्यानंतर काही आणखी पुरावे आणि संदर्भ पोलिसांच्या हाती लागले। हरदोई जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश यांनी या प्रकरणाची अधिक माहिती देताना सांगितलं की चुटुक्कुन्नू याच्या पत्नीचे मधुरपाल या नात्यातल्याच व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते। पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर चुटुक्कुन्नूच्या पत्नीने तिचे मधुरपाल याच्याशी दीर्घकाळापासून अनैतिक संबंध असल्याचे कबूल केलं। याच कारणामुळे पती पत्नीमध्ये सतत वाद होत असत असंही तिने स्पष्ट केलं। घटनेनंतर लगेचच काही गोष्टी घडल्या असल्याचं सुद्धा घटनास्थळी बारकाईने तपास करताना पोलिसांना आढळलं आहे। सततच्या वादामुळे कंटाळलेल्या पत्नीने आपल्या प्रियकराशी संगनमत करून पतीच्या हत्येचाच कट रचला। शेतातल्या गव्हाची कापणी करायचं असल्याचं सांगून ती पतीला शेतात घेऊन गेली। प्रियकर मधुरपाल आधीपासून शेतात लपून बसला होता। चुटुक्कुन्नू शेतात पोहोचताच मधुरने त्याच्यावर हल्ला केला आणि तो गतप्राण होईपर्यंत त्याला मारहाण केली। नंतर जवळच मधुर आणि त्याच्या प्रेयसीने प्रेमाचे रंग उधळल्याचे नंतर स्पष्ट झालं। पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला अटक केली आहे आणि दोघांची तुरुंगात रवानगी देखील केली। तसंच ज्या रॉडनं चुटुक्कुन्नू याला मारण्यात आलं तो रॉडही ताब्यात घेण्यात आला आहे।